भोगी आली की प्रत्येकाच्या घरात भाजी बनते, ती म्हणजे भोगीची भाजी म्हणजेच मिक्स भाजी। आजीच्या काळापासून परंपरागत चालत आलेली ही भोगीची भाजी तुम्ही करता का आणि कशी करता ना ती कमेंट करून सांगा। भोगीची भाजी करणार आहोत, त्याच्यासाठी इथे मी हा श्रावणी घेवडा आहे, पापडी आहे, गाजर, हरभऱ्याचे दाणे, वाटाणा, पावटा, फरसबी आणि वांगी। तुम्हाला अजून कोणती भाजी मिळाली ना तर तुम्ही अजून पण याच्यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता। आज आपण झटपट अशी कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा जिरं। जिरं चांगलं फुललं ना की मोठा एक कांदा आणि 3 मिरच्या मिक्स करून घ्यायचं। कांदा नरम पडला की टोमॅटो, छोटे छोटे 3 टोमॅटो घेतलेले आहेत। कच्चे असले ना तर कच्चे घालायचे, भाजी खूप छान होते, नसतील तर मग पिके घाला। 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा घरचा गरम मसाला, तुमचा बाजारचा असेल तर 1 चमचा घालायचा। हळद अर्धा चमचा, 2 चमचे घरचा लाल मसाला, सुकं भाजलेलं खोबरं आणि लसूण आहे, त्याचं वाटण म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। त्याला चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये ही भाजी घालायची आहे। शेंगदाणे आहेत ते पण मी भिजवून घेतलेले आहेत। भाजी ओततानाचा व्हिडिओ माझा झाला नाही, सॉरी त्याबद्दल। सर्व भाजीला मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायची। भाजी शिजून कमी होणार आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचं। सफेदवाले तीळ आहेत भाजून वाटलेले, 1 चमचा तीळ, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, याला मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये छोटी 1 वाटी पाणी घालायचं। मला जर रसरशीत भाजी पाहिजे असेल तर 1 वाटी घालायचं। याला मिक्स करून घ्यायचं, गॅस मोठा करायचा। याला एक उकळी काढून घ्यायची। भाजीला उकळी काढल्याने सर्व भाजीला चांगलं व्यवस्थित असं मीठ लागतं। बघू शकता तुम्ही किती पाणी घातलेलं आहे ते। कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्या करून घ्यायच्या। पूर्ण थंड होईपर्यंत ठेवायचं नाही, साधारण थंड झालं ना की झाकण त्याचं काढून टाकायचं। बघू शकता कशी भाजी तयार झाली ती। तीळ लावलेल्या भाकरीबरोबर ही भाजी खायची, खूप छान लागते। नक्की एकदा करून बघा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।